भरत म्हात्रे कुठे असतील ते इथे या समालोचन कक्षात. महेश कातकरे कुठे अनिकेत सूरज घरत आणि संदेश ठोंबरे यांनी समालोचन कक्षाकडे यायचंय. बघूया काय घडतोय. राहुल दादा यांची बॉलिंग. राहुल दादा पहिला बॉल टाकायला आलेला आहे आणि बघूया काय घडतोय. आला 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 टाकला बॉल. दुसरा बॉल टाकायला सज्ज राहुल दादा. महेश कातकरी यांच्याकडून एक रन. बॅटिंगला लागला अनिकेत. सुपला शॉट. बघूया राहुल दादा यांचा तिसरा बॉल काय घडतोय आणि काय ना. अनिकेत दादा बॅट ठपाठप आपटतोय. अनिकेत दादा बॅट करून एक रन. ॲडव्होकेट प्रवीण पाटील यांचा सत्कार करतील अर्जुन घरत आणि भरत म्हात्रे. त्यांनी नक्कीच अर्जुन घरत आणि भरत म्हात्रे CPL साठी 5,000 रुपये आणि अन्नदानाची सोय प्रवीण पाटील यांनी केलेली आहे. महेश कातकरी यांच्याकडून दनादन चौकार. सारण झालेले आहेत आणि राहुल यांचा वाईट आहे का नाही. धगधग वाईट. राहुलला थोडा घाबरलेला सारखं वाटतंय. एक चौकार मारलं तर राहुल यांच्या 2 बॉल राहिलेले आहेत. दिनादिन 10. आऊट. महेश कातकरे पायची सापडलेले आहेत. हॅलो बघूया आता कोण येतो आणि कोण नाही. कोण आलं रे. आलेला आहे दीपक बुवा. दिनादिन 10 दिनादिन 10. बघूया आता दीपक बुवा काय करतोय. राहुल दादा यांची थोडी बॉलिंग आपली चांगली बघायला भेटते. एक चौकार गावून एक विकेट घेतलेला आहे. लास्टचा बॉल 6 रन. आता बघूया दीपक म्हात्रे काय करतोय. 7 रन. परमपूर चालतोय. आम्ही पण चाललो 7 रन. बघूया लास्टचा बॉल आणि बॅटिंग वाला आहे दीपक बुवा. अरे दीपक बुवानी मारलेला व्यादंकडे बॉल. व्यादंग काय करतोय बघूया. व्यादंग घाबरलेला. अरे बॉल टाकला बघा. राहुल त्यांनी बॉल पकडलेला आहे. पहिली बॉलिंग झालेली आहे आणि दुसऱ्या बॉलिंग बघूया. तर संघाची धावसंख्या 9. 1 वर्षानंतर परेश शेठ टोंबरे पण ग्राउंड मध्ये उतरलेला आहे. परेश टोंबरेने काय घेतली. ऋतिक टोंबरेकडून 500 रुपये पारितोषिक. श्री सद्गुरू कृपा ज्वेलर्स यांचे खेळाडू ब्लॅक स्क्रीनच्या मागे या. श्री सद्गुरू कृपा ज्वेलर्स
यांचे खेळाडूंनी ब्लॅक स्क्रीनच्या मागे यावे रोशन घरत यांनी सांगितलेले. दुसरी बॉलिंग घेऊन एक आहे सुरेश कर्णेकर. तुला काय वाटेल या षटकामध्ये किती धावा मारतील? या अनिकेतची बॅट चमकली, सुपर शॉट मारली, सुरुवात केली तर आपण काय सांगू शकत नाही. एक साईडला बघूया अनिकेत पाटील आणि एक साईडला वाटतो दीपक म्हात्रे. दीपक बुवा पण आपला टचकरी संघटनेचा अध्यक्ष आहे, तो पण काय करू शकतो. आणि त्याच्या विरुद्ध सुरेश कर्णेकर. चला तर पाहूया कसे फेस करतील. चला स्पीडअप करा सूरज, स्पीडअप करा. सूरज प्रयत्न अनिकेत दादा आपला चाललेला आहे बाहेर. दिनादिन दा प्रतिपदा बेस्ट कॅच. कोणाला बघूया कोणाला रे. अनिकेत पाटील तुमचा 12वा प्लेअर पाठवा इकडं. 12वा प्लेअर विजय. बघूया आता विजय दादा काय करतोय. सूरज दादाचा पहिलाच बॉल आणि पहिलाच विकेट आणि तो पण सुपर शॉटचा अध्यक्ष त्याला आउट केलेला आहे. बघूया दुसरा बॉल आता काय करतोय सूरज दादा. कर्णधाराला माघार पाठवलं सूरज कर्णेकर यांनी. पाहूया दुसरा चेंडू. बघूया दीपक दादाला संधी देतोय का नाही. प्रॉपर सूरज कर्णेकरनी वा दनादन 2 विकेट घेतलेले आहेत. बघूया आता तिसरा विकेट घेतोय का, हॅट्रिक करतोय का सूरज कर्णेकर. याच्याकडे संधी आहे, तो संधीचा फायदा उठवत आहे का बघूया. परेश टोळीने काय घेतलं 500 रुपये पारितोषिक मस्कर करून, प्रत्येक मस्कर करून. सूरज कर्णेकर कुठेतरी चांगली गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला. बघूया आता गुबगुबीत बॅट्समन आलेला आहे प्रकाश. बघूया प्रकाश काय करतोय आता. दीपकला संधी देतोय का नाही. वाईट. सूरज कर्णेकर घाबरलेला आहे बॅट्समनला बघून. सूरज तू घाबरू नकोस, बिंदास उडी टाक. बाबा 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 सूरज याची बॉलिंग काय, यांना मागणी पडतोय का काय. अनिकेत पाटील 15 प्लेअर पाठव तुमचा. प्रत्येक टीमचा 15 प्लेअर इथं हजर झाला पाहिजे. 5 अरे खराब क्षेत्ररक्षण होताना दिसतं इथे. सूरज माझ्या टीम मध्ये ते सगळे इकडे या. चौथा बॉल आणि मारलेला आहे आणि यो टप्पा तिकडे चौकार घ्यायला का काय आणि चौकार मारलेला आहे आपल्या बॅट्समननी. प्रकाश दादा यांनी मारलेला आहे चौकार. सूरज दादा त्याचा प्रयत्न करतोय बॉलिंग बेस्ट टाकायचा पण फिल्डर काय साथ देत नाही. राहुल दादा तुझ्याकडे अपेक्षा नव्हती. प्रकाशला षटकार मारायचा 200 रुपयाचा पारितोषिक दत्ता दादा यांच्याकडून. घेते का काय, घेता का काय, घेतली रे क्या प्रकाशी. पैसा करा षटकार मारायचा विकेट झाला. काय बॉलाचा भराना बाबा आउट झालेला आहे प्रकाश दादा. बघू कोण येतोय कोण नाही. 2 षटकाच्या समाप्तीनंतर शब्द मध्ये समजत नाही.
16 धावसंख्या. आता दीपक दादाला आमची संधी आलेली आहे. ओर झाली सुरू दादा का 9 बॉल लागतस का. आता तिसरा बॉलर आहे वेदांत दादा घरत. वेदांत दादा घरत. प्रवीण भोवऱ्याचा कोणाकडे मोबाईल असेल त्यांनी समालोचन लक्षात येऊन द्यावे. प्रथम आता वेदांत घरत तिसरा गोलंदाज. आता तुला काय वाटतं वेदांत दादाच्या बॉलिंगला काय भेटेल का नाही षटकर पटकं बिटकं काय. हो आता दीपक दादा काय बॅट तापवले. आता दीपक दादाची वेदांनी 3 बॉल डॉट केलं तर सोजल दादाकडून 200 रुपये. आईला काय 200 रुपये काय कमवून देणार नाही. दिलेला आहे 1 रन मारेल. दुसरी रनची संधी बघूया काय करतो वेदांत दादा. मार टमाबॉल. अरे 2 रन मारेले दीपक दादाची ही शान आहे. सुपला शॉट 2 रन 3 रन. दीपक दादा एक तरी षटकार झाला पाहिजे. 2 धावसंख्येच्या भोवती संघाची धावसंख्या 18 धावांवर पोहोचलेली आहे. वा हाया 1 डॉट केलेला. अजून 2 डॉट कर वेदांत. 200 रुपये तर पारदर्शक आहे तुझ्याकडे. हे 2 डॉट कर 200 रुपये. अभिषेक मायनेकडे याचे 100 रुपये. आया वेदांत घरातून 300 रुपये कमवलेले आहेत. वेदांत कॉंग्रॅच्युलेशन. दीपक दादा ही चुकी केली नाही. 300 रुपयाला कमवून दिलंस. हाताला घाम फुटला वाटतोय. आणखी थोडा गच्चा क्षेत्ररक्षण करताना दिसतोय आपल्याला. दीपक दादा एक तरी षटकार पाहिजे. पाणी पिया रेडबुल पिया हिल पिया काय पण पिया. पाहूया आणि व्याजाने आमचे मारले उरी आउट. तो दीपक दादा बुवा आमचा आउट झालेला आणि मान खाली कोण आया चिंचोगाची शान सूरज आत्माराम करत. बघूया आता सूरज आता काय करतो आणि काय नाही. तर समज सूरज घरत यांनी डोपा टेकून षटकार मारला तर अभिषेक मायनाकडून यांचे 200 रुपये आणि संधीचा ब्याकर सूरज यादव यांनी 2 टर्म उडून 1 टर्म ठेवलेला आहे. सूरज तो पण मारून टाक. सूर्यगावाचा थोडा मूड खराब असून तो बॅट कांदा टाकून घेऊन चाललेला आहे. बॅट वरती गेली. चिंचोंग समाप्तीनंतर 21 धावा. चिंचोंग गावाचा कॅमेरामॅन संकेत दादा सांगायला विन होण्यासाठी 22 धावांची गरज. भाजीचा वास 1 नंबर आलेला आहे. श्री सद्गुरू कृपा ज्वेलर्स आणि उपरवाला आशीर्वाद कुठे असेल त्याने या. बघूया आता बॅटिंगला कोण उतरतो. साठी यायचंय श्री सद्गुरू कृपा ज्वेलर्स आणि मला तर असं वाटतं कॅप्टन रोशन यांना संधी द्यावी बॅटिंगला. बघूया आता काय घडतो आणि काय नाही. टॉचला या लवकरच 5 रनची पॅनल्टी. प्रथम उभी या आपण प्रथम दादा बंटी आता घरात बिल्डिंग लावून घ्या फटाफट. तुम्ही एक चुकी केली. तुम्ही बंटी घर जाणं उतरवलं नाही. रोज प्रॅक्टिसला येऊन टॉस करण्यासाठी विकास डोंगरे या आपण टॉस कराय. आपल्या हस्ते टॉस हवे.
जय गुरु दत्त मध्ये एवढा बादशाह प्लेअर अंक्या, त्याला तुम्ही पाठवलं बॅटिंगला. दर्शन टोमरे यांचा सीपीएल मध्ये सहकार्य, बॉल न्यायचं, बॉल आणायचं. थँक्यू संदीप, थँक्यू दर्शन टोमरे, तुम्ही आम्हाला सहकार्य करतो. तुम्ही कलतेश इकडे येऊन पण आम्हाला सहकार्य करतो. थँक्यू. बघूया आणि उपरवाला आशीर्वाद 21. बघा काय करतो रोशन दादा, पाय लागला टॉर्चला. बघू काय करतो, कोण जिंकला टॉर्च. बघूया आता टॉर्च जिंकलेला प्रथम गोपी. उपरवाला आशीर्वाद, मग कुठला देवाचा उपरवाला आशीर्वाद. निर्णय काय प्रथम गोपी, प्रथम गोपी निर्णय सांगा आपला. प्रथम गोपी निर्णय का आपला. क्षेत्ररक्षक स्पीडअप बॅटिंगला कोणाला आलाय. राहुल दादा आणि अक्षय दादा बॅटिंगला आहे. बघूया आता रोशन बोला. राहुल दादाच्या बॅटिंगला धनाधन शॉट लागतात का नाही. आणि असा आमचा बॉलर पण आमचा टाईट आहे, अनिकेत दादा पाटील. दर्शन दादा टॉस कोणाकडे, टॉस कोण विने. आदित्य म्हणजे तुम्हाला काय वाटतं आता राहुल दादा काय करतो आणि काय नाही. आणि अनिकेत बॉलिंगला, अनिकेत चिंचवण गावचा फास्टर बॉलर. काल राहुल दादा कुठेतरी बोलले होते की मी 2 बॉल जरी टिकलो ना तरी समोरच्या टीमचा मी. राहुल दादा स्पीडअप करा. सॉरी माफी असेल, टॉस विन झालेला होता तो श्री सद्गुरू कृपा ज्वेलर्स. सूर्यदादा फिल्डिंगवर उतरला आहे आणि स्पीडअप करा. विठ्ठलाचा रूप घेऊन तो पांडुरंगा एकत्र हात ठेवून तो उभा आहे आणि वॉर्मअप चालू आहे. अक्षयदाची बॅटिंग बघूया काय करता. आणि समोर स्पीडअप स्पीडअप बघूया पहिलाच बॉल आणि काय करतोय. संकेत मात्र अक्षय घरत आणि नाव स्ट्रायकर राहुल घरत. त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी करणार तो अनिकेत पाटील स्वतः कर्णधार. पाहूया सुरेश मात्रे. अनिकेत दादा बॉल टाकून घ्या. थांबा 14 प्लेअर आपल्या उतरवले. 14 प्लेअर. अरे बापरे, प्रवीण पण उतरला बिल्डिंगला. फिल्डर जास्त आहेत का सुरेश मात्रे. सोजल याच्याकडून प्रवीणला कॅचीला 100 रुपये. राहुल 2 बॉल 2 मारला तर 2 फ्लेवर तुला. रेट पण पाहिजे तो. संकेत दादा राहुल घरात काल बोलले होते की मी 2 बॉल जरी टिकलो ना तरी समोरच्या टीमला उद्ध्वस्त करीन. बघू करून बॉल टाकलेला आहे आणि सूर्य दादा आणि बॉल बाबा टिपरा बॉल मारल मागला. चेंडू अक्षय गरज आणि फेस केला डिफेंड. राहुल दादा आता काय करतो बघूया. 2 बॉल 2 षटकार मारतोय का, 2 प्लेअर जिंकतोय का बघू आता. संघाची धावसंख्या 1. पहिल्याच चेंडूवर संघाचं वैयक्तिक आणि संघाचा धाव ओपन केलेली मध्ये 1 धाव. दुसरा बॉल आणि बेस्ट बॉलिंग. दुसरी बॉलिंग सूरज घर त्यांना भेटते का. पंचांना कॅप द्यावी. प्रथम मोठी पंचांना कॅप द्या. आणि की त्याचा तिसरा चेंडू पाहूया राहुल घरत. राहुल स्पीड होतोय परत एकदा. प्रथम मोठी आणि की दादा कॅप द्या. 2 बॉल हुकलेले आहेत. बघूया 3 बॉल 3 डॉट करतोय का अनिकेत दादा. संघाची धावसंख्या मात्र 1. राहुल घरात 2 चेंडू डॉट. पाहूयात आया 3 बॉल 3 डॉट करून नाही दिलेले राहुल दादा यांनी. 1 बॉल पकडा चौका जाणार तो. 4 बॉलात का 1 बॉल आहेत. सुरेश दादा बॉलिंग दुसरी पाहिजे. अभिषेक मानेकडून
धावसंख्या 2. अरे इसा बॉल टाका ना तो आणि के ते हळू काढून त्यांना आता बघू ते 5 बॉल टाकणे आलेत ना ते अक्षदा आणि बॅटिंगला संघाची धावसंख्या मात्र 2. तो इसा बॉल टाक ना तर ह्याना इथं बशवी काढण्यात त्यांनी एक षटकार आणि एक चौकार नाही आणि की त्याचा 4 चेंडूचा खेळ समाप्त झाले. पाहूयात 5वा चेंडू काय करतोय तो अक्षय घरत. करून बॉल मारलेला आणि गेलेला आहे चौकार. ऑफसाईडच्या रिझन मध्ये पाहतोय अक्षय एकदम घरत proper आणि एकदम बादशाह चौकार मारलेला आहे. संघाची धावसंख्या 6. आणि की त्याचा शेवटचा चेंडू प्रथम भूपी आपण कॅप द्यावी, पंचांना कॅप द्यावी. प्रथम भूपी लास्टचा बॉल घेऊन येत आहे आणि कॅप द्यावी, कॅप आपण पंचांना. शेवटचा चेंडू अनिकेत पाटील याचा. आउट आहे का नाही 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 आणि अनिकेत ओव्हरची समाप्ती. आणि तुला काय वाटतं आणि त्यांची बॉलिंग तुला कशी वाटते आणि चिंचवण गावाची शान राकेश दादा म्हात्रे हे इथं आलेले आहेत सीपीएल बघायला. खिशामध्ये 2 हात टाकून तुम्हाला बघतात. राकेश म्हात्रे म्हणजे अयोध्याशी ते वाचून आलेले प्लेयर येते म्हणजे सांगू शकत नाही ते कसं आलेले आहेत ते आमचे राकेश दादा म्हात्रे म्हणजे किती संघर्ष केलेले आहे. आणि आपल्या गावात ना तुम्ही सांगतोय राकेश दादा म्हात्रे अयोध्याची ती भांडण मोठी तिथं ते वाचून आलेले आहेत. येणारे 12 आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. पाहूया दुसरा गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे महेश कातकरी. आता महेश कातकरी काय कर ना काय नाही तुला ऋतिक आता तुला काय वाटतंय ते राहुल घरची बॅटिंग तापली का ना बॅटिंग पाहूयात. का त्या प्रेमाच्या चक्कर मध्ये तो गांगारलाय. संकेत भोईर यांनी सांगितलं त्याला की 2 लगातारचे 6 मारले की त्याला जेजुरी एक्सप्रेस सच्चादादा पाटील इथं आलेले आहेत. चला स्टार्ट करा, स्पीड अप. पहिला चेंडू महेश कातकरी याचा. राहुल घरत यांनी डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव, 1 धावेने धाव. आवंतक पब्लिक बाहेर जावा. या वर्षीचे भोपळी निखिलदा पाटील हे इथं सच्चादादाचे बेस्ट फ्रेंड निखिलदा पाटील नाही हिसा बॉल टाका ना तो एक रन मारा मानित त्यांनी बोल षटका मार का ना ते का आखती काय रे हिसा कर अरे उडवी काढा ना पाठीमा मारी तो बॉल हिस्सा मारू तू आमना प्लेअरला स्वरूपात 1 धाव. हिस्सा मार आता दोघी काय करा ना काय नाही. एक धावसंख्या वाढते ती मात्र सूरज करताना आख का असा थांब असा थांब रे. बघू आता काय घडते आणि काय नाही. हुकवून काढला तो बॉल वाईट. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी वाद करू नका, पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. सुवर्ण मात्र काय तिसरा अंपरपणा जायची गरज लागेल का. वाईट 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 पंचांचा निर्णय अंतिम राहील. वाईट चेंडू. चला 1 या धावसंख्येत वाढ वाढते ती म्हणजे 9 धावा. गोल गोल घुमून बॉल मारलेला आहे आणि गेलेला आहे. दे 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 दीपक बुवा बोलतोय धाप करून उडी मारून बॉल घेतलेला आहे.
एक या संघाने धावसंख्या वाढती ती म्हणजे 10. आदित्य तुला असं काय वाटतंय राहुल दादा मस्तीवर घेते? प्रवीण बाजूला बाजूला. प्रवीण पाटील आपण इकडे या, बाहेर बसा बाहेर. राहुल दादा तुला असं काय झालेलं आहे का तू असं करतोय? राहुलला राहुल दादा तुझ्याकडे काही अपेक्षा नाहीये. महेश याचा 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. पाहूयात संघाची धावसंख्या 10. बघूया हा बॉल काय करतोय दादा. भरत मात्रे कुठे असेल त्याने या समालोचन लक्षात या. भरत मात्रे राहुल दादा का असं करतोय आणि दंडन दंडन. अरे हे काय बाबा, ही बाबा हे बघा फिल्डिंगला की नाही बंडी बॉल पकडायला बाबा. आया 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 बंडी यांची बेस्ट. एक चेंडूचा खेळ बाकी असेल या सप्ताहामध्ये. संघाची धावसंख्या सूरज जाधव यांनी कॅच घेतली. सोजवल त्याचा बंधू छोटा बंधू यांच्याकडून 200 पारितोषिक. समालोचक लक्षात यावे. अर्जुन भरत संघाची धावसंख्या 12. सूरज आत्माराम 10 येणारे 7 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. धक 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 डिक्लेअर. सूरज आत्माराम घरत यांनी उडी मारून कॅच घेतली. पाणी प्रतीक मस्कर आणि अभिषेक मानेकडून यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 13. येणारे 6 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. प्रवीण दादा टी शर्ट पुसत येत आहे. अर्जुन घरत नाहीतर भरत मात्रे. बघूया तिसरी बॉलिंग घेऊन दोघांपैकी याकडे यावे समालोचन लक्षात. कोणावर विश्वास टाकतोय हा सूरज घरत. कोणा बॉलिंग देतोय बघूया. अंक्याला बॉलिंग दिली वाटतंय. पाणी 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 गुंजा पाणी गुंजा. आमच्या राहुल दादा पाणी गुंजा. अरे नकुवा ए नकुवा ए नकुवा या कर्नाला किल्ल्याच्या बाजूला आमचा चिंचवण गाव. हा सॉन्ग राजेश दादा म्हात्रे यांनी गायलेला आहे आणि त्याचा मी स्वागत करत आहे. राजेश दादा म्हात्रे आहेत का नाही मला नाही माहित. सुनील मात्रे राजेश दादा तुमचा सॉन्ग मी गायलेला आहे. राजेश दादा म्हात्रे कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. बघूया येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची गरज. बघूया राहुल दादा काय करतोय आणि काय नाही. अविनाश कातकरी बघूया. अटीतटीचा सामना होतोय का नाही बघूया. आदित्य तुला काय वाटतोय या बॉलर हे विश्वास टाकतात का या बॅटर विश्वास टाकतात तुला काय वाटतोय? मला वाटतंय अविनाश हा टाकेल कारण का पेस भरपूर आहे त्या गोलंदाजाकडे. आणि राहुल दादा पण मला विश्वास आहे तो असं सामने खूप त्याने जिंकवलेले आहेत. राहुल घरत बघूया आर्यन काय करत. आया 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 दंदन 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 गच्चा सत्रक्षण काय करायचं आता. एपी गोळ्या का कॉलिंग चांगली झाली असती ना 100% जेल झाला असता. कॉलिंग जर चांगली झाली असती ना ऋतिक तर 100% जेल झाला असता आणि राहुल याला परतावे लागला असता. येणारे 5 चेंडू आणि 7 धावांचे. अनिकेत घोड्याच्या धावत आलता आदित्य पण त्याला संधी दिली नाही रे. कॉलिंग नव्हती त्यांच्यात कॉलिंग. बॉलिंग परफेक्ट आहे. दीपक असती असती. येणारे 4 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. पाहूया अविनाश. अविनाश काय सुंदर गोलंदाजी करतोय ऋतिक. तुला काय वाटतंय राहुल हा मारेल का? मला आता बघूया 4 बॉल 7 रनची गरज. बघूया काय करतोय राहुल दादांनी मारलेली 1 रन आणि बॅटला दिला रट्टा. आता येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची गरज. बघूया अक्षय घरतावर आता विश्वास टाकलेला आहे राहुल घरतनी. बघूया आता काय करतोय. स्पीडअप चला जरा स्पीडअप करूया आपण. भरपूर सामने खेळवायचे आपल्याला. बघूया आधी तर तुला काय वाटतं बॉलिंग आतापर्यंत 3 बॉल त्यांनी मस्त टाकलेले आहेत. एक कॉलिंगच्या मध्ये कॅच सोडलेली आहे.
जर कॉलिंग नीट असताना त्यांचा तर 100% राहुल घरतेला परतावा लागला असता. सुरेश घराना कॅचची संधी भेटते का नाही पाहूयात. प्रॉपर फिल्डिंग बघूया. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आऊट. अक्षय घरात थोडी बॅट होती. 2 बॉल 2 चेंडू आणि 6 धावसंख्यांची गरज. बघूया आता काय होतोय आणि काय नाही. दोन चेंडू आणि 6 रनांची गरज. बघूया राहुलने आता ते 2 चेंडू आणि 6 धावसंख्यांची गरज. राहुलने इनर काढलेले आहे थोडं हाताने अटक पण. बघूया आता काय करतोय. मला तर राहुलवर विश्वास आहे आणि मला बॉलवर पण 2 विश्वास चेंडू आणि आहे. 6 धावसंख्येची गरज. आनंदाला आलेला आहे. सोय मांजरे थोडा स्पीडअप. सूरज चव्हाण सुपला शॉट. सूरज चव्हाण बरं का धाव झालेला आहे. महेश काटकरी स्पीडअप करा आपण. वा बघूयात राहुल घरात. आदित्य तुझ्या हृदयाचा धोको कसा वाचला आता. धक, धक, हा धक, चेंडू धक. डॉट निघला ना. बघूया अनिकेत दादा यांच्याकडे आया बॅटर बेकार फिल्डिंग आणि गेलेला आहे. सेक्शन होताना दिसतं अनिकेत पाटील याच्याकडून. आणि आता तिकडे येणार 1 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. राहुलला सपोर्ट म्हणून प्रवीणदादा पाटील हे तिथनं राहुलला आवाज येतो. राहुल मार. कुठेतरी हा चौकार वाटला असता ऋतिक. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. आता प्रवीण दादाचा विश्वास आहे राहुल घरातवर. बघू आता राहुल घरात काय करतो. 2 धावसंख्येची गरज आहे. प्रवीण पाटील येणारा 1 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. पाहूयात राहुल घरात काय करतोय. चला अर्जुन घरात आपण मागे व्हा. प्रवीण पाटील मागे व्हा आपण. 1 चेंडू आणि 2 रनांची गरज. प्रवीण पाटील यांनी राहुलवर विश्वास टाकलेला आहे. तो विश्वास काय करतोय. विश्वासाचा बघूया. विश्वासाचा सोना करतोय का नाही करत. आदित्य तुला काय वाटतंय 1 चेंडू काय होणार. 1 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. पाहूयात कुठेतरी हा चौकार वाचायला पाहिजे ऋतिक. तुला काय वाटतंय. मला वाटतंय मला अनिकेत पाटील यांच्याकडून विश्वास या नव्हता का ते 1 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. बघूया. राहुल 2 कंपल्सरी मागे. याचे पाटण सुचवू नकोस. 2 हे कंपल्सरी मागे. अर्जुन घरात आपण नाही जायचं मैदानात बाहेर. सुरेश मात्र घ्यायचा फटाफट. हा जर 1700 हल्ला तर नो देण्यात येईल. राहुल दादा घाबरावाटी थोडं स्पीडअप करा. अजून भरपूर सामना केला होता आपल्याला. धक 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 काय अविनाश यांनी गोलंदाजी केली. आणि दीपक म्हात्रे बारकार उड्या मारत. सूरज मात्र नाचत चांगला होता. तुमचा पारदर्शी या तुम्ही स्कॅनर नाही तर लवकरात लवकर यावे का सोशल करताना मी पैसे पे करतो. तुम्ही लवकरात लवकर इकडे यावे. काय मॅच झाली ऋतिक तुला काय वाटतंय. हॅलो संकेत दादा आपण बोला काहीतरी. काय वाटतं तुला. नको 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 बोला. आपण राहुल घरात त्याला संधी दिलती पण संधीचं सोनं केलं नाही त्यांनी.